राम मंदिरात येणाऱ्या देणगीच्या पैशातून तब्बल 7 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बातमी आता समोर आली आणि त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येऊ लागल्यात। राम मंदिरातल्या एका कर्मचाऱ्याच्या घरात चक्क शेणाच्या ढिगाऱ्यातच लपवून ठेवलेले तब्बल 10 लाख रुपये सापडल्याचा दावा करण्यात आला होता। आता या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत। या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। तर देणगीचे पैसे पळवल्याचा हा वाद नेमका कुठून सुरू झाला, हा वाद काय आहे, सरकार काय म्हणत आहे आणि तपासात आतापर्यंत काय काय गोष्टी उघड झालेल्या आहेत, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमधून। अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये भाविकांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या देणग्यांच्या अपहाराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंदिरातल्या देणग्यांचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर या प्रकरणानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली। याच दरम्यान भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा चर्चेत आलं। या प्रकरणातल्या अनेक गोष्टी माहीत असून सुद्धा मी बोलू शकत नाही, कारण ज्यांच्याबद्दल या गोष्टी आहेत ते खूप शक्तिशाली आहेत, त्यामुळे मीच अडचणीत येऊ शकतो असं ते म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रकरण आणखीनच गाजू लागलं। वाद तीव्र होत असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 13 जूनला 3 सदस्यीय विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना केली। या पथकानं नुकतंच प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर केला असून दोषींवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। दरम्यान तपासादरम्यान या पोलिसांनी राम मंदिराशी संबंधित काही कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे टाकले। त्यातील एका कर्मचाऱ्याच्या घरावर छापा टाकला असताना या कारवाईत घरातून 10 लाख रुपये रोख जप्त करण्यात आली। ही रक्कम शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। संबंधित कर्मचारी मंदिरातले देणग्यांची मोजणी आणि व्यवस्थापनाशी संबंधित काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर त्यानं अलीकडेच सुमारे 40 लाख रुपयांची जमीन खरेदी केल्याची बाबही तपास यंत्रणांच्या रडारवर आली असून त्यामुळे संशय अधिकच बळावलाय। दरम्यान श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी 8 जणांविरुद्ध आता गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत। रमाशंकर उर्फ टीनू यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, कमलेश पांडेय, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रामा शंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव अशी आरोपींची नाव आहेत। यातले 6 जण मंदिरातले कर्मचारी असून त्यांच्याकडे देणगीच्या रोख रकमेची मोजणी करण्याची जबाबदारी होती। तर टीनू यादव हा राम मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचा माजी चालक असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार CCTV फुटेजमध्ये हे कर्मचारी देणगीतल्या पैशांचा अपहार करत असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत चोरी, विश्वासघात, चोरीचा माल स्वीकारणं आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे सुद्धा आता पोलिसांनी दाखल केलेले आहेत। या प्रकरणातला सर्वात मोठा वाद सुरू झाला तो स्वतःला राम मंदिराचे माजी मुख्य लेखापाल असल्याचा दावा करणाऱ्या महिपाल सिंग यांच्या आरोपामुळे। त्यांनी मंदिरातल्या देणग्यांपैकी सुमारे 7 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप केला होता। त्यानंतर काही CCTV फुटेज डिलीट झाल्याचा सुद्धा मुद्दा हा समोर आला आणि विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा घेतल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिलं असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं सरकारमधील सूत्रांचं म्हणणं आहे। SIT चा अंतिम अहवाल आल्यानंतर आता पुढची कारवाई करण्यात येणार आहे। सध्या तपास सुरू असून अनेक बाबींची अधिकृत पुष्टी होणं अजूनही बाकी आहे। मात्र तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे या प्रकरणातले नवे पैलू समोर येत आहेत। राम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधित या प्रकरणामध्ये नेमकं सत्य काय आहे, दोषींवर काय कारवाई होते आणि SIT च्या अंतिम अहवालात कोणते खुलासे होतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।